लडाखमध्ये चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली. PLA पीपल्स लिबरेशन आर्मी असं त्यांच्या सैन्याचं नाव आहे. आणि तशा पद्धतीच्या अधिकृत चित्रफिती माध्यमांवरती झळकल्या. 16 तारखेची ही गोष्ट आहे. त्यापूर्वी संसदेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधिकृतपणे भारताची या प्रश्नाबाबतची भूमिका काय आहे, चीनच्या सोबतमध्ये कसले करार झालेले आहेत, हे सगळं स्पष्टपणे सांगितले. जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा संरक्षणातले तज्ज्ञ म्हणा किंवा आता ते जे प्रमुख आहेत, सैन्य प्रमुख मनोज नरवणे तिथे प्रेक्षागृहामध्ये प्रत्यक्ष बसून होते. भारताच्या संसदेत जी सर्वोच्च आहे त्या ठिकाणी संरक्षण मंत्री अधिकृतरित्या हे सांगत आहेत. त्या पद्धतीनं 48 तासामध्ये उच्च पातळीवरच्या सगळ्या चर्चा होऊन सैन्य कसं माघारी जाईल हे पण स्पष्टपणे केलं होतं. त्या पद्धतीनं सैन्य माघारी पण गेलं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या माघारीचे पुरावे हाती आले, प्रत्यक्षामध्ये चित्रफिती दाखवल्या गेल्या, तरीसुद्धा राहुल गांधी काय किंवा शिवसेनेचे प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी इतक्या विचित्र पद्धतीने याच्यावरती टिप्पणी करायला सुरुवात केली. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सातत्यानं अशी टीका केली होती. अगदी ह्याच काळात जेव्हा संसदेमध्ये ही चर्चा चालू होती, 16 तारखेला ह्या चित्रफिती समोर आल्या, तेव्हाही राहुल गांधी असं म्हणत होते की चीन भारताच्या याच्या भूमीवरती घुसलेला आहे, पंतप्रधान कायर आहेत, पंतप्रधान चीनला भितात, अशाच पद्धतीनं. संजय राऊत यांनी सामनामधून संपादकीय लिहिताना तर अजून विचित्र तारे तोडले की जर माघार घेतली आहे याचा अर्थ असा की ते गुंतलेले होते. खरं तर म्हणजे पूर्वीचं सोडा, पण साधारणतः या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लडाखमधला हा प्रश्न गंभीर झाला तेव्हा माध्यमांनी इतक्या विपुल प्रमाणामध्ये तो प्रदेश, तिथले नकाशे, नेमके कुठल्या ठिकाणी चीनी सैन्य PLA आहे, आपलं सैन्य कुठे आहे, नेमकी काय चर्चा चालू आहे. 1962 पासून चीनने आपला प्रदेश बळकावला होता का? हो, अधिकृतरित्या शासकीय पातळीवरती 1962 पासून हे जाहीर केलं गेलेलं आहे की चीनने आपला बराचसा प्रदेश, लडाखमधला काही भाग हा बळकावलेला आहे. आणि तेव्हापासून हा धुसफूस आणि हा सगळा त्याच्यावरचा विषय चालू आहे. आता राहुल गांधी नेमकं विचित्र पद्धतीनं आता जेव्हा असं म्हणतात की चीनने बळकावलेलं आहे, वारंवार सरकारकडून हे स्पष्ट झालेलं होतं की 2014च्या नंतर मोदी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर भारताची 1 इंचही भूमी चीनला घेता आलेली नाही. म्हणजे याचा अर्थ लगेच त्यांनी असा काढला की मग सध्या जो प्रदेश हा प्रदेश पूर्वीच बळकावलेला होता, तो चायनाच्या ताब्यातून कसा सोडून घ्यायचा हा आटोकाटीचा प्रयत्न चालू आहे. या प्रदेशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, संरचना म्हणजे रस्ते असोत, पूल असोत, हेलिपॅड्स असोत, धावपट्ट्या असो विमानासाठी, हे काहीही करायचं नाही असं शासनाचं धोरण होतं पूर्वी. संरक्षण मंत्री AK अँटनींनी भर संसदेमध्ये हे जाहीर केलं आपल्या भाषणामध्ये की आपलं धोरणच असं आहे की सीमावर्ती भागामध्ये कुठल्याही संरचना उभ्या करायच्या नाहीत. याच्या नेमकं उलट या शासनाने 2014च्या नंतर सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संरचना, रस्ते, पूल, हेलिपॅड, धावपट्ट्या हे करायला सुरुवात केली. त्याला गती आली, आपल्या सैन्याच्या हालचालींना गती आली. इतकंच नाही तर पूर्वीच्या करारानुसार जो प्रदेश आपल्या ताब्यात आहे आणि जो प्रदेश चीनच्या ताब्यात आहे, आपलाच बळकावलेला पण त्यांच्या ताब्यामध्ये असलेला, याच्यामधला एक भाग ज्याला नो मॅन्स लँड म्हणतात की ज्या ठिकाणी फक्त गस्त घालण्याची परवानगी आहे पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला कुठल्याही संरचना तिथे उभे करता येत नाहीत. आणि चीनला त्यांच्या पॉईंट 8 पासून पेंगॉंगसे लेक हे जे तलाव आहे त्याच्यातला जो असं म्हणजे त्या पाण्यामध्ये गेलेला डोंगराचा जो भाग आहे त्याला असं बोटासारखं दिसतं म्हणून फिंगर 1 पासून फिंगर 8 पर्यंत F1 F2 असं त्याचे नाव दिलेले आहेत. याच्यामधल्या फिंगर 8 त्याचे नकाशे पण माध्यमावरती आलेले आहेत की ह्या फिंगर 8च्या पलीकडं तुम्ही जायचं, 48 तासामध्ये तुमचं सैन्य तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. असंच म्हणजे 48 तासामध्ये याची चर्चा होईल आणि 14 दिवसामध्ये सैन्य पोहोचलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये 4 दिवसात चीनी सैन्य पॉईंट 8च्या पलीकडे पोहोचलं. ह्याच पद्धतीनं भारतीय सैन्य जे आहे ते फिंगर 3 पर्यंत म्हणजे 4च्या अलीकडे राहणार. हे सगळं माहीत असताना, ह्याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली असताना परत राहुल गांधी असं म्हणत राहणार की बाबा तुम्ही माघारी गेले म्हणजे आलेच होते. संजय राऊत संपादकीयमध्ये असं लिहित राहणार. म्हणजे ही काय विचित्र पद्धत आहे. देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती राजकारण म्हणून म्हणा किंवा वैचारिक काय विरोध करायचा तुम्ही करत राहा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्यामुळे भारताची प्रतिमा काय होईल. वारंवार जेव्हा भारताने आंतरराष्ट्रीय म्हणजे चायना असो किंवा पाकिस्तान असो यांच्याबद्दलचे जे काही आपले वादविवाद आणि बाकीच्या गोष्टी होत्या ह्याच्याबाबत जेव्हा देश काही भूमिका घेतो तेव्हा सगळ्या लोकांनी आपल्या सरकारच्या पाठीशी आणि सरकारच्या म्हणण्याच्यापेक्षा सैन्याच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे.
भारतामध्ये स्वातंत्र्यापासून आज तागायत सैन्याने नेहमी स्वतंत्रपणे, स्वतंत्र बुद्धीने आणि कुशलतेने कामगिरी केली आहे. कधीही नको त्या प्रमाणात राजकारण्यांचा हस्तक्षेप सैन्यात झालेला नाही आहे आणि सैन्याधिकाऱ्यांनी सुद्धा कधी राजकारणात हस्तक्षेप घेतलेला नाही. इतकंच नाही, जेव्हा सैन्याकडून एखाद्या गोष्टीवर स्पष्टीकरण देण्यात येतं त्याच्यावरती परत शंका उपस्थित केल्या जात नाहीत. भारतीय सैन्याची विश्वासार्हता केवळ भारतापुरतीच नाही, जगभरामध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे बाकीच्या पाकिस्तानसारखे लष्करशाही नाही आहे की लष्कराचे अधिकारी सगळा कारभार आपल्या ताब्यामध्ये घेतात, असं घडलेलं नाही आहे. हे असं असतानासुद्धा काँग्रेस, राहुल गांधी किंवा शिवसेनेचे संजय राऊत सारखे लोक जेव्हा प्रत्यक्षामध्ये असे शंका उपस्थित करतात तेव्हा त्यांचा राजकीय विरोध वगैरे राहिला बाजूला, पण ते एका अर्थाने देशविरोधी ताकदींना बळ द्यायला लागलात असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. डाव्यांचा तर अजूनच विचित्र प्रकार आहे. विवेक श्रीवास्तव सारखे त्यांचे प्रवक्ते भर माध्यमांवरती बोलत असताना जेव्हा पुरावे मागितले की तुम्ही जेव्हा म्हणतात की चीन भारतामध्ये घुसलेला आहे, तुम्ही कशावरून म्हणता, तुमच्याकडे याचा काय पुरावा आहे? सैन्याने अधिकृतरित्या, सैन्याधिकारी असोत, सैन्याचे प्रवक्ते असोत, यांनी अधिकृतरित्या असं जाहीर केलेलं आहे की काय बोलाचाली झाली आणि आता चीनी सैन्य कुठे आहे हे बाजूला ठेवून तुम्ही तुमचे म्हणजे नेमके सोर्सेस कुठले आहेत की जेणेकरून तुम्ही म्हणता. विवेक श्रीवास्तवसारखे डाव्या पक्षांचे प्रवक्ते सरळ असं सांगतात की आमचा सैन्यावर विश्वास नाही. ही कमाल झाली. म्हणजे जेव्हा चीनने हल्ला केला तेव्हाही डावे पक्ष असं म्हणले होते की भारतातल्या कामगारांच्या मुक्तीसाठी चीन आलेला आहे. इतकंच नाही, जेव्हा भारताने अणुकरार केला अमेरिकेबरोबर त्यांनी तेव्हासुद्धा मनमोहन सिंग यांचा सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता. आता जेव्हा चीनच्या विरोधामध्ये सरकार काहीतरी कडक पावलं उचलत आहे तेव्हासुद्धा हे काहीतरी शंका उपस्थित करतात. म्हणजे यांना देशापेक्षा अशा देशविघातक शक्तींच्या पाठीशी राहण्याचं काही एक कट आहे का, काही कारस्थान आहे का? असं कुमार केतकर म्हणतात त्याच्या नेमकं उलटं. 2014 पासून जेव्हा केतकर असं म्हणायला लागलेत की मोदी पंतप्रधान होणे हाच कसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, वारंवार माझ्यासारखे लोक किंवा इतरही पत्रकारांना शंका अशी उपस्थित करतात की कुमार केतकरच्या म्हणण्याचा उलटा अर्थ आहे. मोदी सत्तेवरती आले, लोकशाही मार्गाने आले, भारतामध्ये लोकशाहीनं परिवर्तन झालं, याच्यावर विश्वास न बसून देशविघातक कारवाया करण्याचाच काहीतरी आंतरराष्ट्रीय कट चालू आहे का? आणि जो वारंवार दिसून येत आहे. म्हणजे जेव्हा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली बरोबर त्याच्या 2 दिवसांमध्ये चीनच्या माघारीला सुरुवात झाली आणि त्याचे पुरावे पण समोर आले. आजही जेव्हा सामनातून संजय राऊत लिहायला लागलेत किंवा जेव्हा टूलकिट प्रकरण समोर आलं 26 जानेवारीला, जेव्हा ते कृषी आंदोलनातले काही भडक लोक, खालिस्तानवादी आणि इतर देशविघातक लोक लाल किल्ल्यामध्ये घुसले आणि त्यांनी जे काय केलं ते सगळ्यांनी बघितलं. त्याच्यानंतर ग्रेटा थनबर्गच्या त्या ट्विटला जोडलेल्या टूलकिटमधून कितीतरी गोष्टी बाहेर आल्या की ज्या देशविघातक होत्या हे समोर दिसत आहे. याचे विशिष्ट पुरावे समोर आलेले आहेत. इतकंच नाही, त्यांनी प्रत्यक्ष पोलिसांवरती हल्ला केले. 1-2 नाही, 300पेक्षा जास्त पोलीस याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. हे सगळं समोर येत असताना सुद्धा ते लक्षात न घेता, म्हणजे बुद्धिभ्रम जसा करायचा असं आपण म्हणतो की ज्या अर्थी माघार घेत आहेत त्या अर्थी ते आपल्यामध्ये घुसलेलेच होते. नो मॅन्स लँड म्हणून मोठा प्रदेश, दोन्ही देशांच्या सध्याच्या ताब्यात असलेल्या सीमा, सध्याच्या ताब्यात असलेल्या सीमा असा शब्द आहे. प्रत्यक्षामध्ये भारताच्या भूभागावरती अजूनही चीनचा कब्जा आहे, आधीपासून आहे. तो आपण कमी करायचा प्रयत्न करतोय, धोरणात्मकरित्या आपलं सरकार प्रयत्न करते. सैनिक जीव तोडून तिथं लढत आहेत. गलवान खोऱ्यामध्ये मागच्या वर्षी केवळ 20 सैनिकांनी 100च्या जवळपास चीनी बरा विवेक श्रीवास्तव किंवा बाकीचे सगळे डावे आणि पुरोगामी, म्हणजे हे तर ठीक आहे, देशातल्या कोणावर विश्वास ठेवतच नाहीत. प्रत्यक्ष चीनच्या ज्या अधिकृत त्यांच्या जे वर्तमानपत्र आहेत त्यांनी या ठिकाणच्या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्याच्या छापल्या, बातम्या छापल्या, सैनिकांच्या स्मारकाचे फोटो छापले. गलवान खोऱ्यामध्ये बळी पडलेल्या चीनी सैनिकांच्या स्मारकांचे फोटो पण प्रकाशित झाले, तरीही हे विश्वास ठेवायला तयार नाहीत. बरं, हे केवळ अशाच मुद्दा, म्हणजे खोटं बोलणं कसं असतं की एकीकडे राहुल गांधी काय बोलत आहेत त्यांचं त्यांना कळत नाही. हे तर ठीक आहे, आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि गंभीर विषय आहे. ते अजमेरला 13 तारखेला असं म्हणतात की एकूण शेतीचा व्यापार जो आहे भारतातला 40 लाख कोटीचा आहे आणि एकाच दिवसामध्ये ते जेव्हा आसामला पोहोचतात आणि तेव्हा ते सांगतात की भारतातला शेतीचा व्यापार हा 80 लाख कोटीचा आहे. म्हणजे काय चालू आहे? एका दिवसामध्ये तुम्ही 40 लाखाचे 80 लाख केले. किंवा तुम्ही जाऊन त्या पॉंडेचेरीला जाऊन काय सांगता की भारतामध्ये मच्छीमारांची काळजी करायला हे सरकार तयार नाही आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही, जेव्हा की 1.25 वर्षापूर्वीच 2019मध्येच हे मंत्रालय स्थापन झालं. गिरिराज किशोर त्याचे मंत्री आहेत, याचा काहीच पत्ता नाही राहुल गांधींना.
म्हणजे हे गांभीर्यच तुम्हाला उरलेलं नाही. देशातल्या आणि बाकीच्या प्रश्नांच्या बाबतीत ठीक आहे, आंतरराष्ट्रीय प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जाहीरपणे अशी जेव्हा भूमिका घेता की बाबा चीन आपल्यामध्ये घुसलेला कसा आहे असं सांगता जाहीरपणे, ही अडचणीची बाब आहे. आज पुरोगामी सगळे त्यांना ज्या पद्धतीनं भाजप आणि मोदी संघ अमित शहा यांच्याशी वैचारिक लढायचं आहे, राजकीय लढायचं आहे, तो वेगळा भाग. देशाच्या संरक्षणाचे जेव्हा मुद्दे समोर येतात तेव्हा या लोकांनी पोरकटपणा करू नये. जर हे असंच करत राहिले तर एक तर सर्वसामान्य भारतीयांचा ते विश्वास उडेलच, पण ह्यांची स्वतःची प्रतिमा खराब होईल. आणि जेव्हा केव्हा तथाकथित आपल्या लोकशाहीमध्ये जी विरोधकांना जागा हवी असते ती पण ह्यांना मिळू दिली जाणार नाही. आत्ताच पंजाबमधले जेव्हा निकाल आले तेव्हा अमरिंदर सिंगसारखा गंभीर जेव्हा नेता, पुरेसं प्रगल्भ असं व्यक्तिमत्व समोर आलं की बरोबर लोकांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठिंबा दिला आणि निवडून दिलं. ह्याच्या नेमकं उलटं अकाली दलांनी घेतलेली दुटप्पी भूमिका असो किंवा आम आदमी पक्ष असो, यांचं पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये आत्ताच्या काळात पूर्ण शिरकाण लोकांनी करून दाखवलं. सर्वसामान्य लोकांना विरोधकांच्या हाती सत्ता द्यायची नाही असं नाही आहे. ज्या ठिकाणी सक्षम विरोध दिसतो, ज्या ठिकाणी विरोधक हा त्याच्यामध्ये ती ताकद आहे लोकशाही समजून घ्यायची आणि राज्य करण्याची, त्या ठिकाणी बरोबर लोक आजसुद्धा विरोधकांना निवडून देतात. तेव्हा विरोध करत असताना किमान तारतम्य ठेवावं आणि देशहिताचा विचार पहिले करावा. म्हणजे केवळ द्वेषापोटी म्हणून तुम्ही देशविरोधी, देशविघातक जर असं काही वागणं असाल तर त्याच्यावरती आक्षेप हे घेणारच, त्याच्यावरती टीकाही होणारच.